हॅलो माय डिअर स्टुडंट्स, कशा आहात सर्वजण? एकदम मजेत. आपला टॉपिक चालू आहे करंट इलेक्ट्रिसिटी. आणि करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकमध्ये आपण लास्टच्या लेक्चरमध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट घेतला होता, आठवतोय? दॅट इज द मीटर ब्रिज विच इज बेस्ड ऑन द व्हीटस्टोन प्रिन्सिपल. आजच्या लेक्चरमध्ये आपण मीटर ब्रिजच्या रिलेटेड काही प्रैक्टिस घेणार आहेत, कारण मोस्टली मीटर ब्रिज के एमसीक्यू अगर आपको सॉल्व करने हैं बेटा, अगर उसके रिलेटेड क्वेश्चन सॉल्व करोगे तो लिटिल बिट कन्फ्यूजन हो जाता है, बच्चे परेशान हो जाते हैं. तर आज आपण दोन टाइपची प्रैक्टिस घेणार आहेत, एक मीटर ब्रिज आणि दूसरा है केल्विन मेथड. कुछ बच्चे बोलेंगे सर ये केल्विन मेथड तो कभी लिया ही नहीं आपने. बेटा वी हैव टू डू सम, लिसन केयरफुली, वी हैव टू डू लिटिल बिट मॉडिफिकेशन इन मीटर ब्रिज, देन वी गेट द केल्विन मेथड. तो अभी अपने को प्रैक्टिस लेना है. द टुडेज प्रैक्टिस इज बेस्ड ऑन द मीटर ब्रिज एज वेल एज केल्विन मेथड. तो आणि हे सगळं कन्फ्यूजन होऊ नये म्हणून आपल्याला हर एक क्वेश्चन समझ के लेना है एंड वी हैव टू ट्राई टू सॉल्व इट. तो चलिए शुरू कर देते हैं द प्रैक्टिस ऑन द मीटर ब्रिज एंड केल्विन मेथड. तक व्हाट इज दैट क्वेश्चन? दैट क्वेश्चन इज हियर बेटा. क्या है क्वेश्चन देख लो. सो that question, two equal resistances are introduced in the two gaps of meter bridge. Okay, full stop. Find the shift in the null point if an equal resistances are connected in series with the resistance of the left gap. भरपूर वेळेस जर बघितलं तर स्टुडंट हे आत्ताचा जो क्वेश्चन आहे बेटा, हा क्वेश्चनमध्ये कन्फ्युजनमध्ये गेले असतील. आता तुम्ही म्हणताल सर कसं काय कन्फ्युजनमध्ये गेलेत, कारण काय चालू आहे कळत नाही बेटा. इन दॅट क्वेश्चन वी हॅव गिवन द टू कंडिशन्स. किती कंडिशन दिल्यात? टू कंडिशन्स. तर चला आपण इथे चेक करूया. दॅट इज हियर. मी इथे लिखता हूँ बेटा मैं. सो दॅट इज कॉल्ड ॲज द कंडिशन नंबर फर्स्ट. व्हॉट इज दैट कंडीशन? आणि इथे घेतो आहे मी कंडीशन नंबर सेकंड. सो यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे मैं लेने जा रहा हूँ दैट इज द कंडीशन नंबर सेकंड. ओके, व्हॉट इज दॅट कंडीशन? तर आपल्याला इथे कळालं पाहिजे की मीटर ब्रिज काय असतं. तर मीटर ब्रिज म्हणजे इथे एक डायग्राम आहे. सो यहाँ पे देख लो बेटा, इथे एक लेफ्ट गॅप आहे, या ठिकाणी काय आहे बेटा राईट गॅप आहे. ओके, इथून इथपर्यंत हे फुल 1 मीटरचं वायर आहे. ओके, यहाँ से यहाँ तक का ये क्या है बेटा गॅल्व्हॅनोमीटर. आणि इथे जर पाहिलं सो दॅट इज द जॉकी, इट इज अ मूव्हेबल पॉईंट. ठीक आहे, याला म्हणायचं लेफ्ट गॅप, याला काय म्हणायचं राईट गॅप. नल पॉईंटनुसार याच्या गॅल्व्हॅनोमीटरमधून फ्लो होणारा करंट हा किती झाला पाहिजे रे? 0. त्यावेळेस या साईडची जी लेंथ आहे त्याला आपण काय म्हणायचं L1, आणि या साईडची जी लेंथ आहे L2 त्याला काय म्हणायचं असतं 100 मायनस L1. कधी पण बघा, डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. मीटर ब्रिजमध्ये दोन गॅप असतात, एक लेफ्ट गॅप एक राईट गॅप. दोन लेंथ असतात, एक L1 आणि दुसरी असते 100 मायनस L1, कारण टोटल वायरची लेंथ किती आहे 100 मीटर. अभी ये क्वेश्चन कैसे सॉल्व करेंगे देख लो बेटा. यहाँ पे देख लो, टू इक्वल रेजिस्टेंसेस आर इंट्रोड्यूस इन द टू गैप्स. ओके, हा एक गॅप आहे. ओके, अँड दॅट इज हियर. हा एक गॅप आहे. ओके, हे दोन्हींची व्हॅल्यू सेम आहे. इक्वल रेजिस्टन्स, हा पण आर आहे आणि हा पण आर आहे. ओके, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? P अपॉन Q इज इक्वल टू L1 अपॉन 100 मायनस L1. हा या ना बोल तू? हां सर, बरोबर आहे. आता पीच्या ठिकाणी कोण आहे रे बेटा? सो पी के जगह पे कौन है? दैट इज हियर आर अपॉन टू इक्वल रेजिस्टन्स आर इंट्रोड्यूस इन द टू गॅप्स ऑफ द मीटर ब्रिज. ओके, आणि क्यूच्या ठिकाणी पण कोण आहे? आर इज इक्वल टू L1 अपॉन 100 मायनस L1. सो दॅट अँड दॅट गेट कॅन्सल. सो दॅट अँड दॅट गेट कॅन्सल. तर काय येईल रे बेटा? 100 मायनस L1 इज इक्वल टू L1. इकडचं मायनस तिकडे प्लस. सो 100 इज इक्वल टू 2L1. देयरफॉर L1 की वैल्यू किती येईल रे बेटा? 50 सेंटीमीटर. L1 की वैल्यू 50 बोले तो यहाँ से यहाँ तक की ये वैल्यू किती आहे रे बेटा? 50 आहे. तर मग इकडची व्हॅल्यू पण किती झाली रे बेटा? 50 झाली आहे. आणि तो कुठे बॅलन्स होतो आहे? सो दॅट इज द नल पॉईंट. हा पॉईंट आहे, इथे तो बॅलन्स झाला आहे. करंट फ्लोईंग थ्रू दॅट किती आलं रे बेटा? 0 आहे. 50 सेंटीमीटर L1 मिळालं तर L2 पण किती असणार आहे बेटा? 50 सेंटीमीटरच असणार आहे, कारण टोटल किती आहे 100 सेंटीमीटर. ओके, व्हॉट इज दॅट नेक्स्ट कंडिशन? नेक्स्ट कंडिशनमध्ये विचारले फाइंड द शिफ्ट इन द नल पॉईंट. हा आहे नल पॉईंट. नल पॉईंट कुणाला म्हणायचं? ज्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटरने दिलेली रीडिंग ही किती असणार आहे? 0. ओके, आता हा नल पॉईंट इथे मिळाला, ज्याची लेफ्ट साईडपासून 50 सेंटीमीटर आणि राईट साईडपासून पण 50 सेंटीमीटर. हे काय आहे रे बेटा? त्याची पोझिशन आहे. आता नेक्स्ट कंडिशनमध्ये काय दिलं आहे? इफ द इक्वल रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज. आता बघ इथे मी काय म्हणतो आहे. सो हा एक लेफ्ट गॅप आहे, हा राईट गॅप आहे. ओके, हे इथे 100 मीटरचं वायर आहे. सो दॅट इज द गॅल्व्हॅनोमीटर आणि हे इथे जॉकी आहे.
काय सांगितलं आपल्याला त्यांनी की या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की इक्वल अमाऊंटचे दोघं जण इथे कसे जोडले तर बेटा सिरीजमध्ये. सो आर आणि हे किती आहे आर, आणि या राईट साईडला काय केलं आहे एक आर आहे. सो दॅट इज हियर. आणि हा आपण असं म्हणूया की या ठिकाणी हे बॅलन्स झालं. तर ही व्हॅल्यू किती आहे बेटा L1. तो ये कितनी आएगी 100 मायनस L1. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की अगोदर पहिल्या कंडिशनमध्ये नल पॉईंट इथे आहे, तर दुसऱ्या कंडिशनमध्ये नल पॉईंट कुठे गेला असेल, राईट साईडला का लेफ्ट साईडला. तर राईट साईडला गेला तर किती अंतराने गेला, लेफ्ट साईडला गेला तर कितीने गेला. सो दॅट इज कॉल्ड एज द शिफ्टिंग. तो कैसे सॉल्व करेंगे देख लो बेटा. R प्लस आर कितना होगा 2R. मग आपल्याला फॉर्म्यूला माहिती आहे P/Q इज इक्वल टू L1/100 मायनस L1. तो यहाँ पे मैं लिखता हूँ Pच्या ठिकाणी काय घेऊया बेटा 2R लेफ्ट गॅप अपॉन राईट गॅपमधली व्हॅल्यू. सो मीटर ब्रिज क्या काम करेगा, लेफ्ट गॅपमधल्या रेजिस्टन्स अपॉन राईट गॅपमधला रेजिस्टन्स इज इक्वल टू लेफ्ट साईडची लेंथ L1 अपॉन राईट साईडची लेंथ 100 मायनस L1. सो दैट इज हियर दैट R एंड R गेट कैंसल. ये इधर जाएगा तो 2 × 100 दैट इज 200 माइनस 2L1 इज इक्वल टू L1. इधर का माइनस उधर प्लस. सो दैट इज हियर 200 इज इक्वल टू 3L1. देयरफॉर L1 इज इक्वल टू कितना है बेटा 200 अपॉन 3. सो दैट इज कॉल्ड 66.67. ओके. आता बघ या कंडिशनमध्ये L1 किती आहे 50 सेंटीमीटर. आता ही L1 किती आली बेटा या ठिकाणी आली आहे. तो L1 की वैल्यू कितनी आ गई 66.67. तो पहले कहाँ पे था वो 50 सेंटीमीटर वरती, आता किती झाला आहे 66.67. तर मग तो शिफ्ट कितीने झाला आहे. सो दॅट इज हियर शिफ्टिंग ऑफ नल पॉईंट. आणि ह्या नल पॉईंटची शिफ्टिंग काय झाली आहे बघ बरं. सो दॅट इज हियर दुसरी कंडिशन 66.67 मायनस पहिली कंडिशन 50 सेंटीमीटर दॅट इज 16.67. म्हणजे हा नल पॉईंट 16.67ने कुठे गेला रे बेटा राईट साईडला. मीटर ब्रिजमध्ये नल पॉईंट कुणाला म्हणतात, तर नल पॉईंट म्हणजे त्या 100 सेंटीमीटरच्या वायरमधला असा पॉईंट की गॅलॉनोमीटरमधून फ्लो होणारा करंट किती दाखवतोय 0. आणि त्यावेळेस त्या मीटर ब्रिजचा फॉर्म्युला काय तयार होतो, लेफ्ट गॅपचा रेजिस्टन्स अपॉन राइट गैप रेजिस्टेंस इज इक्वल टू लेफ्ट साइड की लेंथ अपॉन राइट साइड की लेंथ. ठीक है, तो ये यहाँ पे देख लो. तो दैट इज द आंसर. तर आपल्याला काय विचारलं, फाइंड द शिफ्ट इन द नल पॉइंट. तो नल पॉइंट कितने से शिफ्ट हो गया 16.67 से. पहले कहाँ पे था मिडल, अभी किधर हो गया राइट साइड. किती ने 16.67 ने. ओके. जर समजा असं झालं असतं की L1 या कंडिशनपैकी या कंडिशनची L1 जर कमी आली असती तर आपण म्हणलं असतं की हा शिफ्ट कुठे झाला आहे लेफ्ट साईडला. पण पहिल्या कंडिशनपेक्षा दुसऱ्या कंडिशनची L1 ही जास्त आली आहे म्हणून नल पॉइंट हा कुठे शिफ्ट झाला है राइट साइड. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. ठीक है बेटा, बहुत अच्छे से मैंने क्वेश्चन लिया है, आपको अच्छे से लिखना भी है. तो चलिए अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज़ दैट नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन काय है बघूया. चलो मैं यहाँ पे पेन सेलेक्ट करता हूँ. यहाँ पे देख लो बेटा. ठीक है, रीड करा. इन अ मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट विथ एन अननोन रेजिस्टन्स X इन द लेफ्ट गॅप. लेफ्ट गॅपमध्ये कोण आहे अननोन रेजिस्टन्स, याचं नाव आहे X. अँड नोन रेजिस्टन्स 60 ओहम इन द राइट गॅप. तो यहाँ पे देख लो, यहाँ पे भी दो कंडीशन है. सो दैट इज हियर कंडीशन नंबर फर्स्ट. ओके. इथे जर बघितलं तर कंडीशन नंबर फर्स्ट क्या बोलती है अपने को. तो यहाँ पे देख लो बेटा, दैट इज हियर लेफ्ट गॅप आहे हा आणि हा राईट गॅप आहे. सो यहाँ पे देखा जाए तो हे 100 मीटरचं वायर आहे. यहाँ पे देख लो, इथे हा जो रेजिस्टर लेफ्ट गॅपमध्ये याची व्हॅल्यू किती X आहे आणि राईट गॅपमध्ये जो आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला कितना दिया है रे बेटा 60 ओहम दिला आहे. ओके. यहाँ से गॅलोनोमीटर है और यहाँ से यहाँ पे त्यांनी आपल्याला काय दिलं आहे बघ, लेंथ किती दिली आहे राईट गॅप. द नल पॉईंट इज ऑब्टेन्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ L सेंटीमीटर. म्हणजेच L1ची व्हॅल्यू किती आहे L, तर L2ची व्हॅल्यू किती असणार आहे 100 मायनस L. आर यू गेटिंग माय पॉईंट. तर या कंडिशनचा फॉर्म्युला कसा तयार होईल, लेफ्ट गॅपचा रेजिस्टन्स कितना है X अपॉन राइट गॅपचा रेजिस्टन्स कितना है बेटा 6 इज इक्वल टू लेफ्ट साइडची लेंथ कितनी है बेटा L अपॉन राइट साइडची लेंथ कितनी है 100 माइनस L. सो दैट इज हियर, इसको बोलेंगे इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, दैट इज द फर्स्ट कंडिशन. आता बघ काय सांगितलं आहे, इफ द अननोन रेजिस्टन्स इज शंटेड बाय अन इक्वल रेजिस्टन्स. म्हणजेच हा अननोन काय आहे बेटा X,
हा शंटेड बाय द सेम रेजिस्टन्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट? इथे जर पाहिलं तर कन्फ्यूजमध्ये जाताल तुम्ही, तर कन्फ्युजन मत करो बेटा. यहाँ पे देख लो, कधी पण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये शंटेडचं मिनिंग असतं की पॅरललमध्ये कनेक्ट करणे. तर त्यांनी सांगितलं आहे की लेफ्ट साईडला जो एक्स ओहमचा रेजिस्टन्स आहे याला पॅरललमध्ये परत एक एक्सचा ठेवला आहे. सो दॅट इज हिअर एक्स अँड एक्स हे पॅरललमध्ये. आणि राईट साईडला जो रेजिस्टन्स आहे तो राईट साईडचा रेजिस्टन्स त्यांनी किती दिला आपल्याला? ओके, by shunt equal resistance, what should be the value of the known resistance in the right gap? ओके, राईट गॅपला known resistance किती आहे आपण असं समजूया R. याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ओके, आणि हे कधी सांगितलं आहे परत एकदा सांगतो. इफ द अननोन रेजिस्टन्स इज शंटेड बाय अन इक्वल रेजिस्टन्स, ओके, व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ द नोन रेजिस्टन्स इन द राईट गॅप इन ऑर्डर टू गेट द सेम नल पॉईंट. म्हणजे या ठिकाणी आणि पहिल्या कंडिशन आणि दुसऱ्या कंडिशनमधला नल पॉईंट बदलला आहे का? नाही बदलला. सो 100 मायनस यल. ओके, बस फरक एवढा आहे की लेफ्ट गॅपला जो एक्स होता तो दुसऱ्या कंडिशनमध्ये लेफ्ट गॅपला एक्सला तेवढाच व्हॅल्यूचा कसा घेतला रे बेटा? पॅरलल. त्यावेळेस राइट गॅपचा रेजिस्टन्स आपल्याला विचारला है कि नल पॉइंट हा तेवढाच है. चलो अभी हम यहाँ पे इसको सॉल्व करेंगे. बेटा ये दोनों पैरेलल में, मी अगोदर सांगितलं होतं टू इक्वल रेजिस्टन्स आर इन पॅरलल देन इज इट इक्विव्हॅलंट बिकम हाफ. म्हणजे याचा इक्विव्हॅलंट किती येईल रे बेटा? x/2. हां या ना बोल बेटा. हां, तो मीटर ब्रिजचा फॉर्म्युला काय आहे? लेफ्ट गॅपचा रेजिस्टन्स किती आला? x/2 अपॉन राईट गॅपचा रेजिस्टन्स किती आहे रे बेटा? r इज इक्वल टू लेफ्ट साइडची लेंथ किती आहे? यल अपॉन राइट साइड कितना है? 100 माइनस यल. दोन्ही कंडिशनमध्ये नल पॉइंट बदल गया है क्या? नहीं गया है. सो दॅट इज द इक्वेशन नंबर सेकंड. तर फर्स्ट आणि सेकंडमध्ये आर एच एस काय आहे? सेम. तर काय सेम येईल? एल एच एस. आर यू गेटिंग माय पॉइंट? तो यहाँ पे देख लो, मैं यहाँ पे लिखता हूँ दैट इज हियर फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 एल एच एस सेम म्हणून आर एच एस सेम. सो दॅट इज हियर x/60 इज इक्वल टू x/2 अपॉन कैपिटल आर. हाँ या ना बोल तू? हाँ सर, यस सर. तो यहाँ पे देख लो x/60 इज इक्वल टू x/2r. सो दैट x एंड x गेट कैंसल, दैट 2 एंड दैट 60 गेट कैंसल. कितना है? 30. सो r इज इक्वल टू क्या आ गया बेटा? 30 ओहम. समजला क्वेश्चन? सिंपल आहे. मीटर ब्रिज म्हणलं की कळायला पाहिजे. 4 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. लेफ्ट गॅप, राईट गॅप, लेफ्ट लेंथ आणि राईट लेंथ. लेफ्ट गॅपला एक रेजिस्टन्स अपॉन राईट गॅपचा रेजिस्टन्स इज इक्वल टू लेफ्ट हँड साईडची लेंथ माइनस 100 माइनस लेफ्ट साइडची लेंथ, ती राइट साइडला जाईल. तो याला यहाँ पे अगर ऐसा आ गया 30 सेंटीमीटर लेफ्टला, तर राईटला किती येणार आहे? 100 मायनस 30 दॅट बिकम द 70. आर यू गेटिंग माय पॉईंट? एकदम इंटरेस्टिंग. आणि मगाचा क्वेश्चन असेल आणि अभी का क्वेश्चन, या दोन्ही क्वेश्चन्समध्ये आपल्याला 2-2 कंडिशन्स दिल्या होत्या. आणि या 2 कंडिशनमधल्या या क्वेश्चनमध्ये आपल्याला नल पॉईंट बदलला नाही. नल पॉईंट कुणाला म्हणायचं की त्या 100 सेंटीमीटरच्या वायरवरचा असा पॉईंट की ज्यावेळेस गॅलोनोमीटरमधून फ्लो होणारा करंट हा आपल्याला किती दाखवला आहे बेटा? 0. दॅट इज कॉल्ड ॲज द नल पॉईंट अँड द मीटर ब्रिज वर्क्स ऑन द नल पॉईंट मेथड. समझ में आ रहा है? तो हाँ क्वेश्चंस अपन एकदम इंटरेस्टिंग मध्ये सॉल्व केला. इतना बड़ा क्वेश्चन है ना, 2 पार्ट में बढ़ गया था आणि हे दोन्ही पार्ट अपन इथे छानपैकी डेव्हलप केलं. चलो बेटा अभी हम नेक्स्ट जाते हैं. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? दैट नेक्स्ट क्वेश्चन इज हियर एंड दैट इज हियर. चलो रीड केअरफुली. अ गॅल्व्हनोमीटर कॅपिटल G. आता गॅल्व्हनोमीटर काय आहे? तर गॅल्व्हनोमीटर इज अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर द स्मॉल अमाउंट ऑफ करंट इन द गिवन ब्रांच. आता आपल्याला सांगितलं की एक गॅल्व्हनोमीटर आहे ज्याचा रेजिस्टन्स किती आहे? कॅपिटल G. A galvanometer, capital G is the resistance. A galvanometer, capital G is connected in the left gap and the 30 ohm resistance is connected in the right gap of the meter bridge. The null point is obtained at 40 centimeter from the left and the wire. Find the रेजिस्टेंस ऑफ गैल्वेनोमीटर. देख लो बेटा, सिंपल है. और एक बार यहाँ पे बताता हूँ मैं. यहाँ पे जो मैं यहाँ पे बोल रहा हूँ ठीक से समझ लो. सो यहाँ पे देख लो, मैं डायग्राम काढतो. दैट इज़ हियर. ये है लेफ्ट गैप, ये है राइट गैप. ओके, यहाँ पे देखो हे 100 सेंटीमीटरचं वायर. त्यांनी सांगितलं आपल्याला की लेफ्ट गॅपमध्ये गॅल्वेनोमीटर आहे, राईट गॅपमध्ये एक रेजिस्टन्स आहे. किती ओहमचा? 30 ओहमचा. ओके, आणि इथे जर पाहिलं तर हा गॅल्वेनोमीटर इथे आहे. एक अजून एक दुसरा ओरिजिनल हा इथे आहे. नल पॉईंट, ये नल पॉईंट आहे आणि त्याची या ठिकाणापासून, सो दॅट इज हियर लेंथ L1ची व्हॅल्यू किती आहे? 48 सेंटीमीटर. तर मग L2 किती असणार आहे बेटा? 100 मायनस L1.
So that is here 100 minus 48. So that is here 52 सेंटीमीटर. ओके, तो यहाँ पे देख लो आपल्याला काय फाइंड आउट करायचं है, तो वी हैव टू फाइंड आउट द रेजिस्टेंस ऑफ गॅल्व्हनोमीटर. इसका मतलब आपको किसकी वैल्यू निकालनी है, जी. क्वेश्चन कुणाचा आहे, मीटर ब्रिज. मीटर ब्रिजमध्ये किती गॅप आहेत, 2, लेफ्ट गॅप आणि राईट गॅप. लेफ्ट गॅपमध्ये एक गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केला आहे ज्याचं रेजिस्टन्स किती आहे, कॅपिटल जी. ओके, राईट गॅपमध्ये एक 30 ओहमचा रेजिस्टन्स आहे. L1 नल पॉईंटची L1 लेंथ आहे 48 सेंटीमीटर, म्हणजे ॲटोमॅटिकली L2ची व्हॅल्यू किती येईल रे बेटा, 100 मायनस 48, दॅट बिकम द 52. आता क्वेश्चन सॉल्व करूया. क्वेश्चन सॉल्व करताना मीटर ब्रिजचा फॉर्म्युला काय आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द मीटर ब्रिज. लेफ्ट गॅपचा रेजिस्टन्स दॅट इज कॉल्ड कॅपिटल जी अपॉन राईट गॅपचा रेजिस्टन्स दॅट इज 30 इज इक्वल टू लेफ्ट साईडची लेंथ दॅट इज कॉल्ड 48 अपॉन राईट साईडची लेंथ दॅट इज द 52. चलो सॉल्व करेंगे. दॅट अँड दॅट 24 दोन्ही 48 आणि इथे जर बघितलं 26 दोन्ही 52. सो दॅट इज हियर. यहाँ पे देखा जाए 12 इंटू 2 दैट बिकम 24, 13 इंटू 2 दैट इज कॉल्ड एज 26. तर काय होईल बघ इथे, कॅपिटल जी अपॉन 30 इज इक्वल टू 12 अपॉन 13. सो कॅपिटल जी इज इक्वल टू 30 इंटू 12 अपॉन 13. तेर दोन्ही 26, 2.3 समथिंग, बार दोन्ही 24 आणि वरती आलं. सो दॅट इज नियरली इक्वल टू 27 ओहम. या गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स किती दिले आपल्याला, 27 ओहम. ओके, समझ में आ रहा है. तर हे रिलेशन्स आपण कळाले पाहिजेत. हे तिन्ही पण क्वेश्चन आपण कुणाचे सॉल्व केले तर बेटा, दॅट क्वेश्चन्स आर रिलेटेड टू द मीटर ब्रिज. ठीक है, अभी हम नेक्स्ट जाएंगे. व्हाट इज दैट क्वेश्चन. चलो अभी हम नेक्स्ट जाते हैं. काय आहे, इन केल्विन्स मेथड. आली आता इथे केल्विन मेथड. तो यहाँ पे देख लो बेटा, केल्विन मेथड क्या होती है मैं आपको यहाँ पे बताता हूँ. अपन क्वेश्चन रीड करूया, पण बिफोर दॅट व्हॉट इज द केल्विन मेथड. मीटर ब्रिज काय असतं आणि केल्विन मेथड काय असते हे तुम्हाला मी सांगतोय. यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे अपन क्या करेंगे, यहाँ पे मैं लिखता हूँ मीटर ब्रिज. अगोदर मी इथे घेतो आहे मीटर ब्रिज. ओके, त्याची डायग्राम. आणि या ठिकाणी घेतो आहे मी केल्विन मेथड. केल्विन मेथड. ओके बेटा, पहले मैं इन दोनों का फ़र्क बताता हूँ. मॉडिफिकेशन काय आहे हे सांगतोय, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पण लिहायचं. मीटर ब्रिज इज अ इलेक्ट्रिकल एक्सपेरिमेंट यूज टू फाइंड आउट द अननोन रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टर. केल्विन मेथड इज अ इलेक्ट्रिकल एक्सपेरिमेंट विच इज यूज टू फाइंड आउट द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. हा अननोन रेजिस्टरचा रेजिस्टन्स काढतो आणि हा गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स काढतो. हा डिफरन्स त्यांच्यातला. आता डायग्राममध्ये फरक काय आहे हे बघ. यहाँ पे देखा जाए तो बेटा, यहाँ पे देख लो, मैं यहाँ पे बताता हूँ. इथे सो ही डायग्राम आपण घेऊया. शॉर्टकटमधली डायग्राम काढतो आहे. ओके, आणि इथे आपण एक रेजिस्टन्स घ्यायचो, इथे एक रेजिस्टन्स घ्यायचो. समजा आपण लेफ्ट गॅपचा रेजिस्टन्स एक्स म्हणूया, राईट गॅपचा किती आहे बेटा, आर. हा गॅल्व्हनोमीटर, ही लेंथ यल आहे, तो ही लेंथ किती असणार आहे, 100 मायनस यल. सो दॅट इज हियर. ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. L1 हे 100 मायनस L1, त्यालाच आपण काय म्हणतो, L2. हा झाला मीटर ब्रिज. आता केल्विन मेथड कोणाला म्हणायचं, तर केल्विन मेथड क्या होती है, हा जो गॅल्व्हनोमीटर आहे ना बेटा, हा गॅल्व्हनोमीटर काढायचा आणि अननोन रेजिस्टरच्या ठिकाणी ठेवायचा, दॅट इज द एक्स. इथे फॉर्म्युला काय झाला असतं बेटा, इथे फॉर्म्युला आला असता लेफ्ट गॅपचा रेजिस्टन्स एक्स अपॉन राईट गॅपचा रेजिस्टन्स आर इज इक्वल टू लेफ्ट साईडची लेंथ L1 आणि राईट साईडची लेंथ 100 मायनस L1. ओके, आता इथे काय होईल बघ बरं. तो यहाँ पे देख लो बेटा, हा लेफ्ट गॅप आहे, हा कोणता आहे, राईट गॅप आहे. यहाँ पे देख लो, ये भी यहाँ पे 1 मीटरचं वायर आहे, 100 सेंटीमीटर. ओके, आता इथे बघ, मोस्टली इथे आपण काय करायचो रे, इथे गॅल्व्हनोमीटर घ्यायचो आणि हे असं जॉकी असायची, मुव्हेबल पॉईंट. अभी यहाँ पे देख लो बेटा, इथलं गॅल्व्हनोमीटर आहे ना, इसको उठाना है आणि ते आपण लेफ्ट गॅपला ठेवलं. सो लेफ्ट गॅप को रख दिया. मग इथे जर गॅल्व्हनोमीटर नाही आहे आणि राईट गॅपला रेजिस्टन्स आहे आणि तो किती आहे बेटा, कॅपिटल आर. आता इथे जर पाहिलं तर याची लेंथ ही L1 आहे, तर ही किती असणार आहे बेटा, 100 मायनस L1. इट इज वर्क ऑन द नल पॉईंट मेथड अँड दॅट इज वर्क ऑन द इक्वल बॅलन्सिंग मेथड. मग आता याचा फॉर्म्युला काय होईल बघ, इथलं गॅल्व्हनोमीटर तोड़ दिया और यहाँ पे रख दिया,
तो यहाँ पे देख लो, यहाँ पे इसका फॉर्मूला क्या होगा, रेजिस्टेंस ऑफ लेफ्ट गैप दैट इज अ कैपिटल G अपॉन रेजिस्टेंस ऑफ राइट गैप दैट इज अ कैपिटल R इज इक्वल टू लेंथ ऑफ लेफ्ट साइड L1 अपॉन लेंथ ऑफ राइट साइड दैट इज 100 माइनस L1. सो दैट इज इट्स फॉर्मूला. अभी यहाँ पे देख लो बेटा, फॉर्मूला तो सेम ही है. इथे x बाय आर आहे, इथे काय आहे, कॅपिटल G बाय आर. x इज अ अननोन रेजिस्टर अँड कॅपिटल G इज द अननोन रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. याचं काम काय आहे, रेजिस्टरचा रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. याचं काम काय आहे, गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. हा कशावरती वर्क होतो, इक्वल पॉइंट मेथड, नल पॉइंट मेथड, अँड दॅट इज द बॅलन्सिंग मेथड. समझ में आ गया. लिटल बिट फॉर्म्युल्यामधला फरक आहे, बाकी काहीच नाही. दोन्हीकडे पण लेफ्ट गॅप राईट गॅप आहे. फक्त फॉर्म्युल्यातला फरक काय आहे, इथं x है तिथे g है, बाकी काही चेंज नहीं है. ओके, तो यहाँ पे देख लो, मैंने तो ये डायग्राम आपको बता दिया. ठीक है, आता अपन क्वेश्चन रीड करूया. व्हाट इज दैट क्वेश्चन. ये क्वेश्चन है तो भी क्या, बहुत अच्छे से रन करेंगे, अच्छे से सॉल्व करेंगे, अच्छे से ट्राय करेंगे. चला क्वेश्चन बघूया. इन द केल्विन मेथड फॉर द मेजरिंग द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर बाय यूजिंग व्हीटस्टोन ब्रिज, when the galvanometer is connected in the left gap and the resistance of 40 ohm is kept in right gap. So that is the condition number first. What is that condition number first? हा लेफ्ट गॅप आहे, हा राईट गॅप आहे. ओके, हे इथे 100 सेंटीमीटर आहे. लेफ्ट साईडला गॅल्व्हनोमीटर जोड दिया आहे आणि राईट साईडला जो रेझिस्टर लावला आहे तो किती दिला रे बेटा, 40 ओहम. हा या ना बोल तू. हां, इथून इथे ही बॅलन्सिंग मेथड आहे. त्यांनी काय सांगितलं, 40 ओहम इज केप्ट इन द राईट गॅप. द न्यूट्रल पॉइंट इज ऑब्टेन्ड ॲट द सर्टन पॉइंट ऑन द वायर. ओके, ही लेंथ आपण सपोज करूया L1 है किंवा L है, तो ये कितनी आएगी बेटा, 100 मायनस L. ओके, मग आता फॉर्म्युला काय तयार होईल सांग बरं मला. लेफ्ट साईडचा रेजिस्टन्स अपॉन राईट साईडच्या गॅपचा रेजिस्टन्स 40 इज इक्वल टू लेफ्ट साईडची लेंथ L या तो L1. सो L अपॉन राईट साईडची लेंथ 100 माइनस L. हाँ या ना बोल तू. हाँ सर, बरोबर सांगते हैं एकदम. कंडीशन नंबर सेकंड में जाएंगे बेटा. व्हाट इज दैट कंडीशन नंबर सेकंड. कहाँ तक आए थे अपन, कनेक्टेड द रेजिस्टेंस 40 ओम इज केप्ट इनसाइड द गॅप ऑफ द न्यूट्रल पॉइंट इज ऑब्टेन ॲट द सर्टन पॉइंट ऑन द वायर. इथपर्यंत आलो आपण. आता पुढे जाऊया. व्हेन अ रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम इज कनेक्टेड इन सिरीज विथ गॅल्व्हनोमीटर. ओके, आता इथे बघ, लेफ्ट गॅप काढतो मी. यहाँ पे देख लो बेटा, लेफ्ट गॅप है, ये राईट गॅप है. लेफ्ट गॅपला इथे जर बघितलं तर कोण आहे बेटा, गॅल्व्हनोमीटर, आणि त्याला 10 ओहमचा रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडला आहे, 10 ओहम. आणि राईट साईड आहे, हा राईट साईडचा रेजिस्टन्स किती दिला रे बेटा त्यांनी आपल्याला, 48 ओहम. सो दॅट इज द 48 ओहम. आणि त्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं 48 ओहम इज केप्ट इन द राईट गॅप. फाइंड द रेजिस्टन्स ऑफ द गॅल्व्हनोमीटर. आता इथे जर बघितलं तर हा पॉईंट बदललेला नाही आहे, तो आहे तसाच आहे. म्हणजे ही L1 आहे, तर हे किती आहे बेटा, 100 मायनस L. ओके, तो इथं फॉर्म्युला काय होईल सांग बरं. हे दोन्ही सिरीजमध्ये रेजिस्टन्स ही काय होती बेटा, ॲडिशन. तो यहाँ पे क्या आएगा बताइए, कैपिटल G प्लस 10, कारण हे सिरीजमध्ये आहेत, अपॉन राईट साईडचा गॅप किती आहे बेटा, 48 इज इक्वल टू L अपॉन 100 मायनस L. सो 100 मायनस L1 किंवा 100 मायनस L. सो दॅट इज, हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. सो दॅट इज द इक्वेशन नंबर फर्स्ट अँड दॅट इज द इक्वेशन नंबर सेकंड. यहाँ पे देख लो, तर आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे, फाइंड द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. म्हणजे कुणाची व्हॅल्यू काढायची, जीची. सिम्पल सिम्पल सिम्पल. किती कंडिशन दिल्यात, 2. पहिल्या कंडिशनमध्ये लेफ्ट गॅपला गॅल्व्हनोमीटर G, राईट साईडला 40 ओहम, लेफ्ट लेंथ L1 आणि राईट लेंथ 100 मायनस L1 किंवा L आणि 100 मायनस L. सेकंड कंडिशनमध्ये त्या गॅल्व्हनोमीटरला लेफ्ट गॅपमध्ये 10 ओहमचा रेजिस्टर कसा जोडला बेटा, सिरीजमध्ये. राईट गॅपला किती आहे, 48. नल पॉईंट किंवा हा न्यूट्रल पॉईंट बदलला आहे का, नाही. म्हणजे हे L आणि हे L सेम आहे. हे 100 मायनस L आणि हे 100 मायनस L सेम आहे. पहिलं इक्वेशन काय आलं, G/40 इज इक्वल टू L/100 मायनस L. तर दुसरं काय आलं बेटा, G प्लस 10 अपॉन 48 इज इक्वल टू L अपॉन 100 माइनस L. दोनों कंडीशन में व्यवस्थित ऑब्जर्व किया तो अपने को समझ में आएगा कि RHS सेम है, तो क्या सेम होगा बेटा, LHS. तो मैं यहाँ पे लिखता हूँ फ्रॉम फर्स्ट एंड सेकंड RHS सेम है म्हणून LHS सेम येईल. दैट इज कॉल्ड एज द G अपॉन 40 इज इक्वल टू G प्लस 10 अपॉन G प्लस 10 अपॉन 48.
सो दैट इज़ हियर g प्लस 10 अपॉन 48। चलो अभी हम सॉल्व करेंगे। यहाँ पे क्या आ गया, ये है 48g, ओके, इज इक्वल टू 40g प्लस 400। सो दैट इज़ हियर, अभी इधर का प्लस इधर माइनस, सो दैट इज़ कॉल्ड 48g माइनस 40g इज इक्वल टू 400। तो ये कितना है बेटा, 8g इज इक्वल टू 400। सो g ची व्हॅल्यू कितनी है बेटा, g की व्हॅल्यू दैट इज अ 50 ओहम, कारण 400 बाय 8 दॅट बिकम द 50 ओहम, 8×45 आणि ते 0, 50 ओहम। आर यू गेटिंग माय पॉईंट? तर हे आपल्याला कळालं पाहिजे. व्हॉट इज द डिफरन्स, डिफरन्स काय आहे केल्विन मेथड आणि मीटर ब्रिज, फरक एवढाच आहे की लेफ्ट साईडला तिथे अननोन रेजिस्टर असतो, तर इथे कोण असतो रे बेटा, गॅल्वनोमीटर असतं. ठीक है, तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. चलो अभी हम आगे जाएंगे. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघूया, रीड करूया बेटा. व्हॉट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन इज हियर, टू रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज in one gap of meter bridge and null point is obtained in the middle of wire by putting 75 ohm resistance in the other gap. ठीक है, इथपर्यंत एक कंडीशन है, यहाँ से यहाँ तक ये एक कंडीशन है आणि इथून इथपर्यंत ही दूसरी कंडीशन है. पहली कंडीशन क्या बोल रहे हैं देख लो बेटा. व्हाट इज दैट फर्स्ट कंडीशन, द फर्स्ट कंडीशन इज हियर, टू रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज. पण त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे काय की दोन्ही रेजिस्टन्स इक्वल आहेत म्हणून, बिलकुल भी नाही आहे. मग आपण काय करूया, इथे जर पाहिलं लेफ्ट गॅप आहे, हा राईट गॅप आहे, ओके. ही 100 मीटरची वायर, सॉरी 100 सेंटीमीटरची वायर, इथे एक आणि इथे एक सिरीजमध्ये, हा आहे R1, हा आहे R2, ओके. राईट गॅपमध्ये कुणाला कनेक्ट केलं आहे, राईट गॅपमध्ये 75 ओहम, ओके. आणि इथे जर पाहिलं सो दॅट इज द गॅल्वनोमीटर, आणि त्यांनी सांगितलं आहे ऑप्टेन ॲट द मिडल ऑफ द वायर, द नल पॉईंट इज ऑप्टेन्ड इन द मिडल ऑफ द वायर. म्हणजे हे किती असणार आहे बेटा, 50. तो ये भी कितना आएगा बेटा, 50. सो दैट इज हियर L1 आणि L2. तो यहाँ पे देखो क्या आएगा इक्वेशन, दोघांची ॲडिशन होईल. तो काय होईल, याचा एक फॉर्म्युला काय तयार होईल, लेफ्ट साईडचा रेजिस्टन्स R1 प्लस R2, कारण दोघांची सिरीज, अपॉन राइट साइड किती है बेटा, 75. सो दैट इज हियर इज इक्वल टू L1 कितना है बेटा, 50, आणि L2 की वैल्यू पण 50, दैट एंड दैट गेट कैंसर. सो यहाँ पे देखा जाए तो अपने को क्या मिल गया, R1 प्लस R2 इज इक्वल टू 75 ओहम. सो 75 दैट इज द इक्वेशन नंबर फर्स्ट, दैट इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. ज़्यादा टेंशन लेने की ज़रूरत है ही नहीं. यहाँ पे देख लो, what is the condition number second, what is the condition number second, if the two resistance are connected in parallel, तेच रेजिस्टन्स पॅरलल मध्ये कनेक्ट केलेत, हा लेफ्ट गॅप, हा राईट गॅप. सो दॅट इज हियर, म्हणजेच हे एक इथे आहे आणि हा दुसरा आहे पॅरललमध्ये. पहिल्याची व्हॅल्यू R1, दुसऱ्याची R2. राईट साईडला जो रेजिस्टन्स आहे तो किती दिला आहे, 18 ओहम. Okay, if the two resistance are connected in parallel, then the null point is obtained in the middle of the wire. परत इथे पण middle of that wire आहे, null point आहे, हा null point middle of that wire आहे. म्हणजे हे किती आहे बेटा, 50, आणि हे पण किती आहे, 50. आता बघ, दोघांचं पॅरलल आहे, पॅरलल कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स काय असतो बरं, दोघांचं मल्टिप्लिकेशन अपॉन दोघांची ॲडिशन, अपॉन हा झाला लेफ्ट साईडचा रेजिस्टन्स, अपॉन राईट साईड किती आहे बेटा, 18 is equal to 50 अपॉन 50, दैट एंड दैट गेट कैंसर. तो यहाँ पे देख लो क्या आएगा. सो दैट इज हियर R1 R2, R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2 इज इक्वल टू 18. ओके, हे रिलेशन्स आपल्याला कळाले पाहिजे. दॅट इज द फर्स्ट कंडिशन, दॅट इज द सेकंड कंडिशन. आपल्याला R1 आणि R2 ची व्हॅल्यू काढायची, कशी काढणार, तो यहाँ पे देख लो बेटा, R1 इंटू R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 इज इक्वल टू 18. आता अब अपने को मालूम है बेटा R1 प्लस R2 की वैल्यू कितनी है, R1 प्लस R2 दैट बिकम द 75. सो मैं यहाँ पे लिखता हूँ R1 R2 इज इक्वल टू, ये 75 इधर आ गया, इंटू 18. ओके, यानी याला मल्टिप्लाई केलं तर किती होणार आहे बेटा, दैट बिकम दैट
तो यहाँ पे देखा जाए तो यहाँ पे 90, सो दैट बिकम 1350 समथिंग. सो यहाँ पे R1 R2 इज इक्वल टू एंड दैट इज 1350. ओके, अभी यहाँ पे देख लो बेटा R1 आणि R2. R1 प्लस R2 इज इक्वल टू 75. देयरफॉर R2 इज इक्वल टू काय रे बेटा 75 मायनस R1. सो दॅट हियर R1 इन ब्रॅकेट R2 ची व्हॅल्यू किती आहे 75 माइनस R1 इज इक्वल टू 1350. सो दैट इज हियर, तो ये कितना आएगा बताइए 75 R1 माइनस R1 का स्क्वायर इज इक्वल टू 1350. ओके, तो यहाँ पे देखो माइनस R1 स्क्वायर प्लस 75 R1 माइनस 1350 इज इक्वल टू 0. माइनस से मल्टीप्लाई करेंगे, सो R1 स्क्वायर प्लस नहीं माइनस आएगा. तो यहाँ पे देख लो R1 स्क्वायर माइनस 75 R1 माइनस 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 प्लस इंटू माइनस माइनस और ये प्लस 1350 इज इक्वल टू 0. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. आणि इथे जर पाहिलं आपण तो अपने को यहाँ पे क्या मिल गया बेटा क्वाड्रेटिक इक्वेशन.